गांधी तीर्थ, निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम. आजच भेट द्या. गांधी तीर्थ, जैन हिल्स, जळगाव. अधिक माहितीसाठी www.gandhifoundation.net वर विजिट करा. नमस्कार, आपण पाहत आहात अदालत टाइम्स न्यूज. नमस्कार, मी संदीप श्रीराम व्यवहारे. मी सॉफ्ट टेनिस या खेळाचा राष्ट्रीय खेळाडू आहे. मी एक नाही अनेक स्पर्धा खेळलेलो आहे. राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धेत खेळलेलो आहे. मी गेल्या 2.5 वर्षापासून शासन व सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्याशी संवाद करतोय की मला माझे क्रीडा प्रमाणपत्र पडताळणी मिळावी म्हणून, परंतु आजपर्यंत मला त्यांनी दिलेली नाही. मी दिनांक 2 मे 2024 ला क्रीडा प्रमाणपत्र पडताळणीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय नाशिक विभाग यांच्याकडे अर्ज केलेला होता. त्यानंतर मी 22 डिसेंबर 2025 ला देखील क्रीडा व युवक सेवा संचालनालय बालेवाडी पुणे येथे प्रथम अपील त्या ठिकाणी सादर केलं होतं. त्यांनी मला असा रिप्लाय दिलेला आहे की जोपर्यंत सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र ही संघटना तुमच्या स्पर्धेचा अहवाल या ठिकाणी सादर करत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला प्रमाणपत्र पडताळणी देऊ शकत नाही. पण यामुळे गेल्या 2.5 वर्षापासून माझं जे नुकसान होत आहे त्यामुळे मला फार मानसिक त्रास होत आहे. सॉफ्ट टेनिस अमेचर सॉफ्ट टेनिस फेडरेशन ऑफ इंडियाने मी जी स्पर्धा खेळतो त्या स्पर्धेचा जो अहवाल आहे तो स्पर्धेचा अहवाल हा क्रीडा व युवक सेवा संचालनालय बालेवाडी पुणे यांना सादर केलेला आहे, परंतु त्या अहवालाच्या बेसवरती देखील ते मला प्रमाणपत्र पडताळणी देत नाहीये. मी गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून त्यांच्याशी भांडतोय की मला द्या म्हणून प्रमाणपत्र पडताळणी. त्याचप्रमाणे मी 2 एप्रिल 2026 रोजी माननीय मानवाधिकार आयोग मुंबई येथे याबाबत तक्रार दाखल केलेली होती. त्याबाबत तिथे निर्णय आला की सॉफ्ट टेनिस असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांनी सदर स्पर्धेचा जो अहवाल थांबवलाय त्यामुळे तुमच्या प्रमाणपत्राची पडताळणी आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही म्हणून त्यांनी मला रिजेक्ट केलं. त्याचप्रमाणे सॉफ्ट टेनिस असोसिएशन चे जे अध्यक्ष आहेत सुनील रघुनाथ पूर्णपात्रे व सचिव रवींद्र अर्जुन सोनवणे यांना मी जवळपास 2.5 वर्षापासून रेग्युलर फोन करतोय, परंतु आता त्यांनी माझे फोन उचलणं देखील बंद केले. की आम्ही अहवाल सादर करा म्हणून मी त्यांना विनंती करत होतो, पण ते अजूनपर्यंत त्यांनी अहवाल सादर करायला केलेला नाही. आज स्वाव येतो. यासाठी तुम्ही स्थानिक जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, रक्षाताई खडसे असतील किंवा पालकमंत्री असतील त्यांच्यापर्यंत पुढे पाठपुरावा केला होता. मी ताईंकडे देखील गेलो. गिरीश भाऊंनी माझ्यासाठी 2दा फोन लावला क्रीडा व युवक सेवा संचालनालयाला. त्यांनी त्यावेळेला सांगितलं आम्ही यांना भाऊ स्वतः बोलले की त्याला 2 दिवसात जिनियन केस आहे, खरं खेळाडू आहे, त्याच्यावर अन्याय होता कामा नये. त्यावेळेला क्रीडा व युवक सेवा संचालनालयातल्या पदाधिकाऱ्यांनी असं सांगितलं की याला आम्ही खेळाडूला 2 वर्षामध्ये प्रमाणपत्र पडताळणी देतो म्हणून. पण आता त्या गोष्टीला देखील 6 महिने होऊन गेले. मी गेल्या रविवारी देखील भाऊंना भेटलो. भाऊ म्हटलं अजूनपर्यंत मला यांनी प्रमाणपत्र पडताळणी दिली नाही. तर भाऊ पण बोलले की मी प्रयत्न करतो म्हणून. रक्षाताईंना देखील सांगितलं, ताईंनी देखील प्रयत्न केले. ताईंनी 2दा फोन लावले. ताईंनी फेडरेशनला सुद्धा फोन लावला की खेळाडूचं नुकसान होतं कामा नये. जर खेळाडूचं जर नुकसान होतंय ते योग्य नाहीये. यात माझा दोष नाहीये, याच्यात सर्वस्वी दोष आहे तो संघटनेचा आणि शासनाचा. बरं, हे इतके बेरड आहे की शासनाने यांना 3दा पत्र व्यवहार केलेला आहे. डिसेंबर 2025, फेब्रुवारी 2025 मध्ये काहीतरी 2 पत्र पाठवले, तरी देखील यांनी अजूनपर्यंत अहवाल सादर केला नाही. हे यांचा जो वरदहस्त आहे ते कोण आहे हे शासनाने शोधावं आणि शासनाने कठोर कारवाई करावी एवढीच आमची विनंती आहे. आणि मला तर न्याय मिळावाच, पण माझ्यासोबत जे खेळाडू आहेत असं कोणावरती अन्याय करू नका की प्रत्येकाचं भविष्य यामुळे खराब होईल असं वागू नये. आता आपण जळगाव मधून आपण एक खेळाडू आहात. असे किती खेळाडू आहे की त्यांच्यावर असा अन्याय होतो? महाराष्ट्रामधून हे आम्ही 16ची टीम असते, 8 मुलं 8 मुली. आमच्या कोणाचाही अहवाल त्या ठिकाणी अद्यापर्यंत सादर केलेला नाही शासनाला, संघटनेने, महाराष्ट्र सॉफ्ट टेनिस असोसिएशन या संघटनेने. मी 15 ऑगस्ट रोजी आत्मदहनाचा इशारा दिलेला आहे, कारण माझं आयुष्याचं नुकसान झालेलं आहे आतापर्यंत आणि अजून पुढे होणार आहे. त्यामुळे मी आत्मदहनाचा इशारा हा क्रीडा व युवक सेवा संचालनालय बालेवाडी पुणे यांना देत आहे. आपल्यासोबत जे तुम्ही सांगितले की इतर 15 खेळाडू आहेत कुठून आहेत? महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रामधून आहे. एक माझ्यासोबत जळगावचा आहे, त्याच्यानंतर पुण्याचे, जालन्याचे, संभाजीनगरचे आहेत,
धाराशिवचे आहेत, रायगडचे आहेत, पूर्ण महाराष्ट्रामधून खेळाडू आहेत. तर स्थानिक संघटनेचा आपल्याला काही त्यामध्ये मदत होते का? नाही, राज्यस्तर संघटना असते, स्थानिक संघटना मला सहकार्य करते, पण जी संघटना आहे ती महाराष्ट्र राज्याची संघटना आहे, ती संघटना मला कोऑपरेट करत नाहीये आणि रिस्पॉन्ड पण काहीच देत नाहीये आणि शासन पण मला आता त्याबद्दल काही रिस्पॉन्ड देत नाही. ते म्हणतात आम्ही पण त्यांना पत्र पाठवलेलं आहे संघटनेला, अहवाल सादर झाला की देऊ, बस एवढंच उत्तर आहे. पण शासनाने देखील त्यांच्यावरती कोणतीही कारवाई केलेली नाही अद्यापपर्यंत.